ओके. झाले प्रेझेंटी मार्क करून? बघा. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, दिस इज फॉर यू. Okay. Yes. So see, books. Our poem name is My Books. Okay. पहिल्यांदा मी वाचून दाखवते, त्यानंतर मी तुम्हाला अर्थ सांगणार आणि त्यानंतर प्रत्येकाने एक एक करून कविता मला वाचून दाखवायची आहे. I love my books. They are the homes of queens and fairies and knights and gnomes. Gnomes वाचायचं नाही, gnomes वाचायचं. Okay. Each time I read, I make a call on some quaint person, large or small, who welcomes me with hearty hand and leads me through his wonderland. Each book is like a city street along whose winding way I meet new friends and old who laugh and sing and take me off adventuring. Okay. सगळ्यांनी कविता ऐकली आहे? येस. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांनी कविता ऐकली आहे? आता मी Yes. तुम्हाला माईक ऑन करायचा नाही, प्लीज सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके. चला, आता मी तुम्हाला कवितेचा अर्थ समजावणार आहे, नीट समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कविता रीड करणार आहात. माय बुक्स. I love my books. They are the homes of queens and fairies and knights and gnomes. काय म्हणत आहे कवी की मला मला माझे बुक्स खूप आवडतात, कारण माझे बुक्स हे काय आहेत? माझे बुक्स पर्या, राण्या, शूरवीर, जादूगर यांचं एक प्रकारचं घरच आहे. कारण आपल्याला आता परी, राणी, राजा राणी, शूरवीर आणि जादूगर पाहायला मिळतात का? नाही. पण आपण बुक्स मध्ये त्यांच्याविषयी वाचू शकतो ना. म्हणून कवी म्हणत आहे की मला माझे बुक्स खूप आवडतात, कारण माझे बुक्स मला ह्या सगळ्यांचं घर असल्यासारखेच वाटतात. Each time I read, I make a call on some quaint person, large or small, who welcomes me with a hearty hand and leads me through his wonderland. मग जेव्हा जेव्हा मी बुक वाचतो तेव्हा मला असं वाटतं की माझं बुक म्हणजे एक ओल्ड आणि असं ऍडव्हेंचरस एक प्रकारचा खूप चांगला असा व्यक्ती आहे, जो मला घेतो, मी वाचताना तो मला स्वतः सोबत घेतो आणि सगळीकडे त्याच्या दुनियेत मला फिरवून आणतो. Each book is like a city street along whose winding way I meet new friends and old who laugh and sing and take me off adventuring. मग माझं प्रत्येक बुक एखाद्या शहराच्या रस्त्याप्रमाणे आहे. त्याच्यावर त्या रस्त्यांवर मी बुक वाचत असताना मला असं वाटतं की मी एखाद्या शहराच्या रस्त्यांवर चालत आहे आणि तिथे मला माझे सगळे जुने आणि नवीन मित्र मिळतात. मी त्यांच्यासोबत गाणी गातो आणि त्यानंतर मी सगळीकडे फिरत बसतो. येस. हा आहे या कवितेचा अर्थ. समजलाय का तुम्हाला? कवीने या कवितेत बुक्स बद्दल सांगितलं आहे. बुक्स वाचताना कवीला किती आनंद होतो ते आपल्याला सांगितलेलं आहे. समजलंय तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड मीनिंग ऑफ द पोएम? ओके. बघा, रीड द पोएम अलाउड. सगळ्यांनी एक एक करून वाचायची आहे. इथे काय सांगितलं आहे बघा. द के इन द नाईट्स अँड द जी इन द नोम्स आर सायलेंट. जी वाचायचा नसतो. नाईट्स बघा, मी कसं बोलतेय, नाईट्स बोलते ना, KNIGHTS आहे, तरी पण मी नाईट्स बोलत नाही, नाईट्स. कारण असे शब्द असतात ज्याच्यातला पहिला अक्षर सायलेंट असतं, म्हणजे त्याचा उच्चार करायचा नसतो. मग हा के सायलेंट आहे आणि ग्नोम्स मधला जी सायलेंट आहे. ओके. ग्नोम्स म्हणायचं नाही, नोम्स, नाईट्स. अशा प्रकारचे तुम्हाला 10 अजून एक्झाम्पल शोधायचे आहेत. लाईक नाईफ. येस, नाईफ. सुरी. नाईफ बोलतो का आपण? नाही, नाईफ. पण आपण त्याची स्पेलिंग के ने लिहितो. देन नी, आपला गुडघा, नी, त्याची स्पेलिंग सुद्धा आपण KNEE लिहितो.
पण आपण केचा उच्चार करत नाही, फक्त नी असं म्हणतो. त्यानंतर नो, KNOW, नो माहीत असणे, त्याच्यात पण आपण केचा उच्चार करत नाही, केला सायलेंट ठेवतो. ओके, असे वर्ड्स लिहायचे आहेत. नंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला, राईट इन शॉर्ट व्हॉट द चाइल्ड फाइंड्स इन द बुक. मुलाला त्या बुक्स मध्ये काय काय दिसतंय ते आपल्याला लिहायचं आहे. नंतर राईट अबाउट युअर फेवरेट बुक. ओके, या क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला पाठवणार आहे. तर आता आपण पोएम वाचूया. ओके, लेट मी सी हु आर प्रेझेंट फ्रॉम द फोर्थ स्टँडर्ड. स्पर्श, रिधी, देन आर्या and Karthik. English medium I am asking. English medium. Tanvi. Okay. And Kanishk is also there. Okay. चला सुरुवात करा. स्पर्श, start reading. Yes, teacher. I love my book. They are homes of QUWNS, queens and FAIRES, Fairies. fairies and knights and gnomes. Each Very time good. I read, I make a call on some QUAINT Quaint. quaint person, large or small, who welcomes me with and leads Hearty me hand. through his wonderland, through Through his wonderland. Each book is like a city tree city street. along City street. one street along WSHOSC Woods. wood Winding. wedding winding why I meet new friends and old wool along Laugh. and laugh and sing and take and up ADVENTURING Adventuring. adventuring. Okay. Then Riddhi. Riddhi read. Yes, teacher. Teacher, Yes. I love my book. There are the homes of queens and Fairies. FAIR fairies and Nights. KNIGH cats and Nights. Nights. nights nights and games. Spelling was gnomes. Gnomes. Each time I read, I many a I make a call. call. I make a call on some queen, Quaint person. quaint person, large of some
Large or Who? small? Large or small. Who welcome me with a Spelling words. HEARTY. Hearty, Hearty hand and lets me and TH leads me and leads me THROUGH 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 him his his WONDERLAND. 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 Each book is like a city. City STW street. city street alone was Woods. woods Winding. winding where I meet new friend and old who urge and Laugh and sing. laugh and sing and take me for of Of a adventuring. adventures. Okay. Next. Next who is there? Arya. Tanvi. Tanvi, put on your mic. After Tanvi, Kanish. Yes, Yes. teacher. Ha. I love my book. They are the home and queens and fairy, kings And and gods, knights and gnomes. and knights and gnomes. Each time I read, I make a call on some Quaint. quaint person, large or small, who welcome me with a hurt hand and led me through his wonderland. Each book I like a city street, along Woods. woods wending as I meet new friend and old who learn Laugh. and sing, Laugh laugh and sing. and laugh and sing, and off Take me off. uh, take me off adventures. Adventuring. Adventuring. Very good. Adventuring. Good girl. Next is Kanish. Kanish, tu was. My book. I live my book. I The love my books. I love my book. They are the homes of us Queens. queens and fairies and Knights and gnomes. knights and gnomes. Each Gnomes. gnome, each HIREAD. Read I Each met time I read, each each time I read
I make a call of some quit Quaint quant person person. person L A L A R G E Large. large of Small. small how Who? how welcome me with a HEARTY Hearty. and LEADS Leads. lead Leads. my Leads me through. leads me through he wonder wonderla Wonderland. wonderland each book in is a CICTSTREET street Hmm. long WH Woods. whose building Winding. heading where I meet now New. new friends and old Who. L Who. LAUGH look Laugh. laugh and yes I and sing and take me off archery Adventuring. adventure. Okay. Next, Karthik, you are from Marathi medium or English medium? Yes, teacher. You are from which medium? I'm Marathi medium teacher. Okay. Next is Teacher, I can talking read. okay. I'm taking your lesson also. You can read that one. Okay. तुमचा घेतल्यावर तुम्ही वाचू शकता. So fourth standard English medium. You have your books with you. Sparsh, Kanishk, Tanvi, Riddhi. Books आहेत का Yes, सगळ्यांकडे? Okay. So start yes, writing a poem then. Poem लिहून काढा चला. yes, And after completing, let me know in the chat box. Okay. Now, fourth standard Marathi medium. Gargi, Kartik, Diksha. Your exams are also over, Gargi, Kartik. एक्झाम झाल्या का तुमच्या सुद्धा? येस गार्गी. टीचर हा स्कूलच्या नो स्टील गोइंग ऑन. किती पेपर बाकी आहेत अजून? टीचर पेपरच नाही झालेले. एक्झाम सुरूच नाही. फर्स्ट सेमिस्टर घेतलीच नाही का तुमच्या स्कूलमध्ये? ओके. Okay, so let me check where we were. Okay, this lesson we have completed, right? Okay, action words and phrases. See, आता आपल्याला फ्रेजेस बनवायचे आहेत. ऍक्शन वर्ड आणि फ्रेजेस ओके बनवायचे आहेत बघा. टीचर फॉर्म पेअर्स, then select one word from each basket at a time and make meaningful sentence. Then present at least 10 sentence. For example, run around. बघा, दोन बास्केट आहेत. दोन्ही बास्केट मधून एक एक वर्ड उचलायचा आहे आणि तुम्हाला फ्रेजेस बनवायचे आहेत. ओके, चला. देन
आपण काय अजून यूज करू शकतो? टर्न लेफ्ट, ओके. देन टर्न, कम डाऊन, खाली या. क्लाइंब अप, वर जा. गो देअर, गो राईट, टर्न राईट, टर्न हिअर. येस, अशा प्रकारचे वर्ड्स आपण बनवू शकतो. येस, सी समजलंय तुम्हाला? जसं रन अराउंड बनवलंय तसे अजून शब्द वर्ड्स तुम्ही बनवू शकता, सेंटेन्सेस. काय करायचं आहे? बट इट शुड बी मिनिंगफुल, ओके. क्लाइंब अराउंड तुम्ही बनवू शकत नाही. क्लाइंब अराउंड बनवू शकतो का आपण? नाही. क्लाइंब अप, वर चढ, ओके. अशा प्रकारे शब्द बनवायचे आहेत. एक वर्ड तुमच्या पिंक बास्केट मधून उचला, एक वर्ड ब्ल्यू बास्केट मधून उचला. लाईक रन अराउंड, टर्न अराउंड, कम डाऊन, क्लाइंब अप, गो देअर, गो हिअर, गो राईट, टर्न राईट, ओके. अशा प्रकारे. देन नेक्स्ट आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ 4. चूज वन वर्ड फ्रॉम इच टॉवर अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता आपल्याला प्रत्येक टॉवर दिलेले आहेत आपल्याला, बघा. आणि त्या टॉवरचे कलर कोणते आहेत? ऑरेंज, ब्ल्यू, ग्रीन आणि येलो, ओके. मग या टॉवर मधून आपल्याला शब्द घ्यायचे आहेत आणि मिनिंगफुल वाक्य बनवायचे आहेत. जसं आय फाउंड अ पेन्सिल, वी सॉ सम ऑरेंजेस, यू एट an orange, he ate an orange, she ate an orange, we saw many tigers, okay. They took many pencils, they took a few pencils, okay. अशा प्रकारे काय बनवायचं आहे? पहिले दोन जे ब्रॅकेट आहेत, हे बास्केट आहेत, त्याच्यातून शब्द उचलून दोन्ही शब्दांना एकत्र करायचं आहे. जसं इथे टर्न अराउंड बनवलंय तसं. आणि ते दोन्ही शब्द एकत्र करून तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत, फ्रेजेस बनवायचे आहेत. आणि त्यानंतर प्रत्येक बॉक्स मधून एक अक्षर उचलून, एक वर्ड उचलून मिनिंगफुल वाक्य बनवायचे आहेत. करणार का तुम्ही? कॅन यू डू? येस. कार्तिक, गार्गी, देन सहयोग, दीक्षा. येस, करा मग. आणि कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे, ओके. स्टार्ट. थर्ड स्टँडर्ड, हु आर देअर? कुशल, स्वराज, सार्थक, वेदांग. टीचर दोन्हीचं का? येस, दोन्हीचा करायचा. ओके. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियमची सुरुवात करणार आहोत आपण. टीचर हे आता करायचंय की आत्ता होमवर्क? आत्ता आत्ता आत्ता. ओके. डेज ऑफ द वीक ही पोएम झालेली आहे आपली. येस, दिस वन. येस, एक स्किट आहे. हु आर यू? पहा. स्टुडंट 1, hello, I am a fresh green cabbage. Who are you? Then student 2 is saying, I am a smart white rabbit and I eat cabbages. मग student 1 runs away. बसी. स्टुडंट 1 स्किट आहे, एक नाटक आहे, ओके. स्टुडंट 1 काय म्हणत आहे की मी एक मस्त मस्त फ्रेश फ्रेश अशी कोबी आहे, तू कोण आहेस? मग स्टुडंट 2 म्हणतोय की मी एक हुशार ससा आहे आणि मला कोबी खायला आवडतं. मग ती कोबी बनलेली जी स्टुडंट आहे ती करून पळून जाते. त्यानंतर बघा, स्टुडंट 3, हॅलो, आय एम अ ज्युसी क्रंची कॅरेट. हु आर यू? स्टुडंट 2, आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट कॅरेट्स. स्टुडंट 3 अँड रन्स अवे. बघा. देन स्टुडंट 3 ची एंट्री होते. स्टुडंट 3 म्हणतो की मी एक ज्युसी क्रंची कॅरेट आहे, गाजर आहे, तू कोण आहेस? स्टुडंट 2 म्हणतो की मी एक हुशार ससा आहे आणि मी गाजर खाऊन टाकतो.
मग स्टुडंट 3 आ करून तिथून ओरडून पळून जातो. त्यानंतर स्टुडंट 4 हॅलो आय एम अ बिग रेड टोमॅटो हू आर यू आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट टोमॅटोज अँड रन्स अवे सी. मग स्टुडंट 4 ची एंट्री होते. स्टुडंट 4 काय म्हणतो की मी एक बिग रेड टोमॅटो आहे, तू कोण आहेस? स्टुडंट 2 म्हणतो मी एक स्मार्ट व्हाईट रॅबिट आहे आणि मी टोमॅटोज खातो. मग स्टुडंट 4 पण पळून जाते. त्यानंतर स्टुडंट 5 हॅलो आय एम अ ग्रीन लिफी व्हेजिटेबल हू आर यू स्टुडंट 2 आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट and I eat vegetables. Then student 5 पण पळून जाते. स्टुडंट 5 काय म्हणते की हॅलो मी एक हिरवी पालेभाजी आहे, तू कोण आहेस? स्टुडंट 2 म्हणतो की मी एक हुशार ससा आहे आणि मी भाज्या खाऊन टाकतो. मग ती भाजी बनलेली मुलगी पण पळून जाते. देन स्टुडंट 6 कम्स. आता बघा स्टुडंट 6 कम्स हॅलो हू आर यू स्टुडंट 2 आय एम अ स्मार्ट व्हाईट रॅबिट अँड आय ईट व्हेजिटेबल्स हू आर यू मग तो स्टुडंट 2 नेहमीप्रमाणे म्हणतो की मी एक हुशार ससा आहे आणि मी भाज्या खाऊन टाकतो, तू कोण आहेस? स्टुडंट 6 काय म्हणतो I am a super duper clever fox and I eat smart white rabbits. Then student 2 runs. And student 6 runs after student 2. मग तो फॉक्स बनलेला स्टुडंट काय म्हणतो की मी एक सुपर डुपर क्लेवर फॉक्स आहे आणि मी सगळ्या सशांना खाऊन टाकतो. आणि असं बोलल्यावर तो ससा बनलेला स्टुडंट पळू लागला. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दिस स्किट. येस, चला आता कोण बोलून दाखवणार? वेदांग, स्वराज, कुशल आणि सार्थक. आपण हे स्किट बोलायचं का? सांगा. आपण ऍक्ट करायचं का ते स्किट? आपण फक्त बोलायचं. आपल्याकडे आपण ऍक्टिंग नाही करू शकत ना. ओके, सो वन बाय वन. ओके, मी एकदा डिसाइड करते कोण कोण आहे. सार्थक आहे, कुशल आहे आणि स्वराज आणि वेदांग. बरोबर, 4 स्टुडंट्स आर देअर आणि आपल्याला 6 स्टुडंट्स हवे आहेत. ओके, स्टुडंट 2 चा मी बोलणार. येस, स्टुडंट 2 चा मी बोलणार. स्टुडंट 1 कुशल. टीचर कुशल लक्षात ठेवायचं आहे. स्टुडंट 1 हा, तू स्टुडंट 1 च बोलणार. ओके, हा. त्यानंतर स्टुडंट 2 ओके, स्टुडंट 3 सार्थक. ओके ओके सार्थक. येस सार्थक. यस टीचर. स्टुडंट 3 च तू बोलणार. ओके, त्यानंतर टीचर ही फर्स्ट स्टँडर्डची पोएम आहे. येस येस, इंग्लिश मीडियमला फर्स्ट स्टँडर्डला होते. देन स्टुडंट 4 वेदांग. ओके वेदांग. Yes, yes. स्टुडंट 5 ओके, स्टुडंट 5 स्वराज and student 6 is also Swaraj. Okay Swaraj? Yes. Yes, समजलं तुम्हाला? स्टुडंट 1 च कोण वाचणार? कुशल. 2 च वाचणार मी. 3 च वाचणार सार्थक. 4 च वाचणार वेदांग आणि 5 and 6 स्वराज. ओके स्वराज, चला स्टार्ट. Yes, कुशल, teacher. हा वाच. स्टुडंट 1 च वाच. Student 1. हॅलो. Hello, I am white. My I am a a a uh, fresh fresh GR green cabbage. green cabbage. WHO. Who? Who are you? I am a smart white rabbit and I I eat am cabbages. I No, that is am mine. अरे ते माझं आहे, मी बोलली. तू स्टुडंट 1 च परत बोल. थर्ड लाईन काय आहे बघ. and आ करायचं, फक्त आ ओरडायचं. हा बस.
नेक्स्ट सार्थक. Hello, I am a juicy, juicy, क्रंची. crunchy carrot. Who are you? I am a smart white rabbit and I eat carrots. Ah ha ha. Then Vedang. Hello, I am a big red tomato. Who are you? I am a smart white rabbit and I eat tomatoes. Swaraj. Hello, I am a green leaf vegetable. Leafy. How are you? Who are you? Who are you? I am a smart white rabbit and I eat vegetables. Ah, run away. Hello. Okay, आता परत तूच वाचायचं. Hello. Who are you? I am a smart white rabbit and I eat vegetables. Who are you? I am super duper clever fox. I eat smart white rabbit. Ah. Okay. Done? Interesting part? मजा आली ना वाचायला स्किट? Yes. Yes. Okay. त्यानंतर ओके. ए आणि बी हे कन्व्हर्सेशन आहेत. स्वराज आणि वेदांग तुम्ही हे वाचायचे आहेत. ओके. स्वराज ए, वेदांग बी. चला वाचा. How? येस. Yes. स्वराज ए च तू वाचायचं आहे. हा वाच. What's your name? येस वेदांग, उत्तर द्यायचं आहे. My name is Vedant. Thank you. You are welcome. I am How fine. are you? Thank you. How are you? Fine. Sorry. It's all right. येस It's वेदांग. all right. Please move aside. Aside. Please move aside. Aside. Sure. I am 8 years old. And you? Me too. Okay, very good. Now what you have to do? स्पेलिंग्स लिहिता येतील तुम्हाला? 1 to 20 स्पेलिंग्स लिहायचे आहेत. स्वराज and वेदांग. Yes? Start writing then. Now Kushal and Sarthak. Let's do yours, okay?
येस. येस, अ हनी बी स्पीक्स. चला, हा लेसन आहे. एव्हरीवन विल पे अटेन्शन. चला, सगळ्यांनी लक्ष द्या. कीप युअर रायटिंग पार्ट असाइड. गार्गी, कार्तिक अँड ऑल, स्पर्श, तन्वी, चला सगळ्यांनी रायटिंग पार्ट बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी लक्ष द्या. इंटरेस्टिंग लेसन. अँड मराठी मीडियम 4th स्टँडर्ड तुम्ही लक्ष द्यायचं आहे, कारण तुमचे बरेचसे लेसन 3rd स्टँडर्डच्या इंग्लिश मीडियमच्या बुक मध्ये आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला परत रिपीट केले जाणार नाही. लाईक इन अ बिस्किट फॅक्टरी. येस गार्गी, वी सी दॅट इन युअर बुक ऑल्सो, राईट. काही लेसन्स तुमच्या बुक मध्ये पण आहेत यांचे, त्यामुळे ते रिपीट केले जाणार नाहीत. लक्ष द्यायचं आहे. सी, अ हनी बी स्पीक्स. एक हनी बी बोलत आहे बघा. व्हॉट, मी अ लेझी बी? You think I simply have fun all day among the flowers? Oh no. When I am flighting from flower to flower, I'm actually very hard at work. And that's why I am called not a lazy bee but a busy bee. बघा, हनी बी आपल्याशी बोलत आहे आणि ती आपल्याला काय सांगत आहे की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला लेझी बी म्हणालात, एक आळशी माशी म्हणालात, जी दिवसभर या फुलावरून त्या फुलावर उडत असते आणि तिला काहीच काम नसतं. तर तसं नाही. खर तर या फुलावरून त्या फुलावर उडत राहणे हेच एक कठीण काम आहे, जे मी दिवसभर करत असते. त्यामुळे मी एक लेझी बी नसून एक बिझी बी आहे. म्हणजे मी एक आळशी माशी नसून एक कामात व्यस्त असणारी माशी आहे. बघा, कम, I will show you my house and tell you what a lot of work we bees do all our life. मग ती माशी काय म्हणते, चला मी तुम्हाला माझं घर दाखवते आणि आमच्या पूर्ण आयुष्यभर आम्ही कोणतं काम करतो ते तुम्हाला समजावते. My house is called a honeycomb. It's a big house with thousands of rooms or cells. Each room has 6 equal sides. We take a lot of care to build it. We even produce the material for building the comb. It's called beeswax. बघा, काय म्हणत आहे बी, की आमच्या घराला हनीकोम म्हणतात. बघा, हे आहे हनीकोम. ओके, हा पूर्ण आहे हनीकोम. मधमाशांचा पोळा म्हणतो ना आपण त्याला. येस, या हनीकोम म्हणजे एकदम 1000 खोल्या असणारं मोठं घर आणि त्यामध्ये छोटे छोटे 6 इक्वल साइड असणारे रूम असतात. बघा, ह्या एकाला बघा, या एका येलो पार्टला 6 साइड्स आहेत की नाही. हेक्सागॉन आहे ना तो. येस, षटकोन आहे ना तो. बघा, देन वी प्रोड्यूस, मग आम्ही त्या घराची खूप काळजी घेतो आणि त्या घरासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते आम्ही स्वतः बनवतो, ज्याला बीज वॅक्स असं म्हटलं जातं. डू यू नो, वेन आय वॉज व्हेरी यंग आय यूज टू स्टे ॲट होम, बट इवन देन आय हॅड टू डू अ लॉट ऑफ वर्क. I had to look after the larvae, the babies that were growing to bees. I had to feed them and protect them. If anyone came near our comb to disturb it, I was ready with my weapon, a sting. I'm not only a worker, I'm also a soldier. Beware. Don't trouble me. बघा, काय म्हणते ती माशी. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा मी लहान होते तेव्हा मी माझ्या घरातच राहायचे. मग तिथे पण मला खूप काम करावं लागायचं. जे लहान लहान लार्वे होते, ज्यांचे म्हणजे छोटे छोटे बेबीज जे मोठे होऊन माशी बनणार होते, त्यांची मी काळजी घ्यायची, त्यांना प्रोटेक्ट करायची आणि त्यांना जेवायला सुद्धा द्यायचे. त्यानंतर कोणी एखादा जर आमचा पोळा किंवा आमचा कोंब डिस्टर्ब करण्यासाठी आलं तर त्याला मी चांगलाच धडा शिकवायचे आणि मी माझ्या शस्त्रासोबत, माझ्या वेपन सोबत, म्हणजे माझं स्टिंग, मधमाशीची स्टिंग असते ना, तीच आपल्याला टोचते आणि आपल्याला लागतं. ओके, मग त्या स्टिंग सोबत मी रेडी असायची. म्हणजे मी फक्त एक वर्कर नाही, तर मी एक सोल्जर सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही मला त्रास देऊ नका. वेल, to go back to the comb, I had to keep the comb cool by fanning it with my wings. मग ती काय म्हणत आहे, कोंबला थंड ठेवावं लागतं आम्हाला नेहमी आणि ते थंड ठेवण्यासाठी आमच्या पंखांचा वापर आम्ही फॅन म्हणून करतो.
Then I had to keep the house in order, put away all the honey and food that other bees brought from the flowers. But luckily, I had hundreds of other bees working with me. We all worked together without ever fighting. That's one reason why we can build such perfect and beautiful houses. मग ती माशी काय म्हणत आहे, मग आम्हाला अजून भरपूर कामे असतात. बाकीच्या माशांनी गोळा करून आणलेलं मध आम्हाला नीट साठवून ठेवावं लागतं. पण हे एवढं काम करण्यासाठी मी एकटीच नसते, तर अजून शेकडो बीज असतात, शेकडो माश्या असतात, ज्या माझी हेल्प करतात. आणि म्हणून आमचं घर एवढं नीटनेटकं राहिलेलं दिसतं. येस, आय हेल्प विथ द हाऊस बिल्डिंग टू. We keep making our house bigger and bigger to make room for the babies and for the food and honey we gather. मग ती माशी काय म्हणत आहे, हो मी सुद्धा घर बांधण्यासाठी मदत करते. आम्ही नेहमी आमचं घर मोठं मोठंच करत असतो, कारण आमच्या बाळांना राहण्यासाठी, अन्न साठवण्यासाठी आणि फुलातून आणलेला मध गोळा करण्यासाठी आम्हाला रूम्सची गरज असते. When I become older, I began to fly out of the comb to gather nectar. I take the nectar and pollen from the flowers and carry them back to the comb. Nectar is the sweet juice in flowers and pollen is the yellow powdery stuff you see on flowers. I visit hundreds of flowers and make several trips every day without wasting even a single moment. बघा, ती माशी काय म्हणत आहे, मग जेव्हा मी मोठी होते तेव्हा मी माझ्या हाऊस मधून, कोंब मधून बाहेर निघते मध गोळा करण्यासाठी. आणि आम्ही प्रत्येक फुलातून मध आणि पोलन गोळा करतो आणि आमच्या घरापर्यंत आणून देतो. नेक्टर म्हणजे काय असतं, मकरंद, जो स्वीट ज्यूस फुलांच्या आतमध्ये असतं. आणि फुलावर जी येल्लो कलरची पावडर दिसते त्याला पोलन असं म्हणतात. आणि मी दिवसभरातून शेकडो फुलांवरून इकडून तिकडे जात असते आणि मी माझा एकही क्षण फुकट घालवत नाही. मी कामातच बिझी असते. The nectar from the flowers is too thin. We bees turn it into the sweet thick honey that you like. मग फुलातून मध मिळतं का? नाही. फुलातून मिळतो नेक्टर, मकरंद. त्याला आम्ही जाड करतो आणि त्यालाच तुम्ही हनी म्हणता, मध म्हणता आणि ते तुम्हाला आवडतं. It's only because you called me lazy bee that I stop and explain it all to you. Otherwise, I have not a moment to lose. Bye. मग माझी काय म्हणते, तुम्ही मला लेझी बी म्हणालात म्हणूनच मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं. नाहीतर माझ्याकडे वेळच नाहीये तुमच्याशी बोलण्यासाठी. बाय बाय, मी आता माझं काम करण्यासाठी चालली आहे. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग लेसन, राईट? समजलं सगळ्यांना लेसन? सार्थक, कुशल? येस, ओके. मग ह्याचे जे क्वेश्चन आन्सर असतील, तुम्हाला क्वेश्चन आन्सर सोबत गुगल क्लासरूम वर पाठवले जातील आता. ओके, आणि तुम्ही ते जसेच्या तसे वहीत लिहायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. कारण तुम्ही आन्सर शोधताना तुमच्या खूप प्रॉब्लेम होतोय, तुमचा पेपर्स वरून कळतंय. त्यामुळे काय करायचं आहे, मी तुम्हाला आन्सर शोधून देईन आणि ते गुगल क्लासरूम वर अपलोड करेन. आता तुम्ही सगळे गुगल क्लासरूमला जॉईन झाला आहात ना? मग हे शोधलेले आन्सर, येस, मग हे क्वेश्चन आन्सर जे अपलोड केलेले असतील ते फक्त तुम्ही जसेच्या तसे तुमच्या वहीत लिहा आणि त्यानंतर ते लर्न करा. ओके, तुम्हाला आता आन्सर शोधावे लागणार नाही. आय विल गिव्ह यू the answers along with question and you just have to write it in your notebook. Okay, but for the specific, okay, ज्याचे आन्सर आपल्याला शोधता, ज्याचे आन्सर शोधणं तुम्हाला कठीण जाईल अशा सब्जेक्टचेच आन्सर तुम्हाला पाठवले जातील. लाईक मॅथ्सचे पाठवले जाणार नाही. ईव्हीएस आणि इंग्लिशचेच आन्सर आपण पाठवणार. ओके, बाकी मराठी, हिंदी तर तुम्ही लिहू शकता ना? येस, यू कॅन फाइंड इट व्हेरी इझिली. मराठी हिंदीच्या पुस्तकांमधले आन्सर्स इझी असतात. तुम्हाला ईव्हीएस आणि इंग्लिशचे आन्सर्स पाठवण्यात येतील. ओके, चला मग आता सगळ्यांचं लिहून झालंय का जेवढा पार्ट लिहायला सांगितलेला? फोर्थ स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड. ओके, चला मग आता आपण इथेच थांबूया आज. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय मिस. बाय. बाय. बाय बाय.
बाय बाय टीचर. नो नो नाही शो करायची. बाय बाय. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय वेलकम. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय बाय वेलकम.